आणि अखेर 11 मार्च 1689 42 दिवसांच्या अनन्वित अत्याचारानंतर भीमा भामा आणि इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमानजीक औरंगजेबाच्या जल्लादांनी शंभूराजांचं मस्त खलाल करून कलम केलं। ढोलताशांच्या गजरात भाल्याच्या फळावर रोवलेलं शंभूराजांचं मस्तक उंचावून मोगली सैनिक अत्यानंदाने नाचत होते। होय, हेच ते मस्तक होतं जे लहानपणी सईबाई साहेबांनी अंगाई गीत गाऊन कुरवाळलं होतं। हेच ते मस्तक होतं आग्र्याच्या कैदेत असताना आणि पन्हाळ्याच्या सज्जा कोटीत आभा साहेबांनी पोटाशी धरून त्यावर अश्रूंचा अभिषेक केला होता। हेच ते मस्तक होतं जे जिजाऊ मा साहेबांनी अनेक वार कुरवाळलं होतं। आज त्याच मस्तकाला भाल्याचे फाळ टोचत होते। डोळ्यांच्या खाचा झालेल्या शंभूराजांच्या मस्तकातून रक्त ठिपकत होतं। नेत्रहीन मुकुटहीन छत्रपतींचे हे रूप पाहून इंद्रायणी भीमेला बिलकुल मुसमुसू लागली आणि भामा ही अवाक होऊन हे दृश्य पाहू लागली। तेवढ्यात शंभूराजांच्या मस्तकातून ठिपकणाऱ्या रक्ताचा एक थेंब भीमेच्या डोहात पडला आणि त्या हृदय स्पर्शाने भीमा थरारून उठली। अरे, जिच्या तीरावर महाराष्ट्र क्षात्र धर्म पिढ्यानपिढ्या जोपासला गेला त्या भीमेच्या हृदय स्पर्शाने कायापालट झाला आणि चमत्कार घडला। भीमेचे जलप्राशन करताच इथल्या चिमण्यांना गरुडाचे पंख फुटू लागले। काटेरी झुडपांनी त्रिशूलाचे रूप धारण केले। भीमेकडून तख्तूंच्या मुखातून सिंहगर्जना बाहेर पडू लागल्या आणि हर हर महादेव गरजत अवघा महाराष्ट्र आता मोगली तख्तावरती अखेरचा घाव घालण्यासाठी सिद्ध झाला। औरंगजेबाला वाटले आता आपण संपूर्ण हिंदवी स्वराज्य गिळंकृत केलं, पण नाही। उलट शंभूराजांच्या बलिदानानेच औरंगजेबाविरुद्ध लढण्याचा मराठ्यांचा द्वेष निर्माण झाला। शंभूराजांच्या नेत्रांच्या खतांच्या अंधारातच मराठ्यांना नवा प्रकाश दिसला। शंभूराजांच्या अखेरच्या मौनानच महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा महामंत्र पुन्हा बोलका झाला। शंभूराजांचं तोडलेलं मस्तक सुदर्शन चक्राप्रमाणे औरंगजेबी छावणी भोवती गरगरत राहून मोगलांना भयभीत करू लागलं। औरंगजेबाने शंभूराजांचे डोळे फोडले म्हणून मराठ्यांनी स्वप्न पाहणं थांबवलं नाही। शंभूराजांचे बाहू तोडले म्हणून मराठ्यांचं बाहुबल कमी झालं नाही। शंभूराजांचे पाय तोडले म्हणून मराठ्यांची आगेकूच थांबली नाही। शंभूराजांच्या अस्थिमधूनच अवघा महाराष्ट्र वज्रप्राय झाला। मातीच्या गर्भातून दडपलेला स्वप्नांना पुन्हा पालवी फुटून त्या आकाशाला कवटाळू लागलं। शंभूराजांनी स्वतःच्या रुधिराने प्रज्वलित केलेल्या या यज्ञकुंडाने मात्र औरंगजेबाच्या स्वप्नाची पुरती राख रांगोळी होऊन गेली। काळाबरोबर निशेष झालं ते शंभूराजांचं कलेवर नष्ट झालं असलं तरी शंभूराजांचा मृत्युंजयी आत्मा मात्र आकाश झाकू पाहणाऱ्या त्या औरंगजेबी झेंड्याला भेदून ध्रुव ताऱ्यासारखा अढळपद प्राप्त करून बसलेला आहे। जय रौद्र शंभू, जय शिवराय, जय शंभूराजे।